संजय गांधी निराधार योजनेसाठी संजय गांधी निराधार योजना खालील प्रमुख पात्रता निकष आहेत. रहिवासी आणि उत्पन्न. महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी. अर्जदार महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपर्यंत असावे किंवा अर्जदाराचे नाव दारिद्र्य रेषेखालील बीपीएल कुटुंबांच्या यादीत असावे. अपवाद. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्नाची अट 50,000 रुपये आहे. लाभार्थी प्रवर्ग. या योजनेचा लाभ खालीलपैकी कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती घेऊ शकतात. निराधार व्यक्ती. 18 ते 65 वयोगटातील निराधार पुरुष आणि महिला ज्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. अनाथ मुले. अनाथ मुले. दिव्यांग व्यक्ती. सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्ती. दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती. क्षयरोग, कर्करोग, एड्स, HIV अधिक, कुष्ठरोग, पक्षाघात, प्रमस्तिष्काघात, सिकलसेल यांसारख्या गंभीर आजारांमुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणाऱ्या व्यक्ती. सार्वजनिक आरोग्य विभागाने निश्चित केलेले इतर दुर्धर आजार असलेले व्यक्ती देखील पात्र असतात. निराधार विधवा महिला. यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांचाही समावेश आहे. घटस्फोटित महिला. ज्या महिलांचा घटस्फोट झाला आहे आणि त्यांना पोटगी मिळत नाही अशा महिला. अत्याचारित महिला. ज्या महिलांवर अत्याचार झाले आहेत किंवा वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला. तृतीयपंथी व्यक्ती. देवदासी. 35 वर्षांवरील अविवाहित महिला. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी. इतर अटी. लाभार्थींना त्यांच्या मुलांचे वय 25 वर्षांचे होईपर्यंत किंवा त्यांना नोकरी मिळेपर्यंत जे आधी येईल त्यानुसार या योजनेचा लाभ मिळू शकतो. जर लाभार्थीला फक्त मुलीच असतील तर त्या 25 वर्षांच्या होईपर्यंत किंवा विवाहित होईपर्यंत लाभ चालू राहील. 65 वर्षांवरील निराधार व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना असते, जी संजय गांधी निराधार योजनेचाच एक भाग आहे. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना सध्या दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार संजय गांधी योजना शाखा किंवा तलाठी कार्यालयात संपर्क साधू शकता. संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. अर्ज कुठे करावा? तुम्ही खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी अर्ज सादर करू शकता. जिल्हाधिकारी कार्यालय, कलेक्टर ऑफिस, संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात संजय गांधी निराधार योजना शाखेत. तहसीलदार कार्यालय, तहसील ऑफिस, तुमच्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजना शाखेत. तलाठी कार्यालय, तलाठी ऑफिस, तुमच्या गावातील किंवा परिसरातील तलाठी कार्यालयात. सेतू केंद्रे, महा ई सेवा केंद्रे, सेटू सेंटर्स, महा ई सेवा सेंटर्स ही केंद्रे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यात मदत करतात. आपले सरकार पोर्टल. आपले सरकार पोर्टल तुम्ही थेट आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकता. आवश्यक कागदपत्रे. अर्ज करताना खालील प्रमुख कागदपत्रे लागतील. हे सर्व स्वयंसाक्षांकित सेल्फ अटेस्टेड असावे लागतील. अर्ज फॉर्म. विहित नमुन्यातील अर्ज फॉर्म. पासपोर्ट आकाराचे फोटो. अर्जदाराचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो. रहिवासी दाखला, अधिवास प्रमाणपत्र, डॉमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा पुरावा. ग्रामसेवक तलाठी यांनी दिलेला रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र. वयाचा दाखला, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, TC, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले वयाचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक. उत्पन्नाचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील BPL असल्याचा पुरावा. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असल्याचा पुरावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपर्यंत असावे. दिव्यांग व्यक्तींसाठी 50,000 रुपये. बँक खाते तपशील, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, बँकेचे नाव, शाखेचे नाव, पत्ता, IFSC कोड इत्यादी तपशील स्पष्ट असावेत. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी जोडलेले असावे. आधार कार्ड. रेशन कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, वोटर ID कार्ड. विशेष प्रवर्गासाठी अतिरिक्त कागदपत्रे. निराधार विधवा महिलांसाठी पतीच्या मृत्यूचा दाखला आणि विवाह प्रमाणपत्र. दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल सर्जन किंवा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेले दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, किमान 40% दिव्यांगत्व. दुर्धर आजारग्रस्त व्यक्तींसाठी सिव्हिल सर्जन किंवा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेले आजाराचे प्रमाणपत्र. घटस्फोटित महिलांसाठी घटस्फोटाचा न्यायालयीन आदेश. तृतीयपंथी व्यक्तींसाठी तृतीयपंथी असल्याचा अधिकृत दाखला. अनाथ मुलांसाठी अनाथ असल्याचा संबंधित विभागाचा दाखला. अर्ज करण्याची प्रक्रिया. पायऱ्या. 1. माहिती मिळवा. सर्वप्रथम तुम्ही संजय गांधी निराधार योजना कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय जाऊन योजनेच्या पात्रता निकषांची आणि आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती घ्या. 2. अर्ज फॉर्म भरा. योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज फॉर्म मिळवा आणि तो काळजीपूर्वक भरा.
फॉर्ममध्ये कोणतीही चुकीची माहिती देऊ नका. 3. कागदपत्रे जोडा. वर नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडा. सर्व कागदपत्रांच्या प्रतींवर तुमची सही सेल्फ अटेस्टेड करा. 4. अर्ज सादर करा. भरलेला अर्ज आणि कागदपत्रे संबंधित कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय जमा करा. तुम्ही सेतू केंद्रे किंवा महा ई-सेवा केंद्रांमार्फत ऑनलाईन अर्ज देखील सादर करू शकता. 5. पोचपावती मिळवा. अर्ज सादर केल्यावर त्याची पोचपावती एक्नॉलेजमेंट रिसिप्ट घेणे विसरू नका. या पोचपावतीमध्ये तुमच्या अर्जाचा संदर्भ क्रमांक असतो, जो तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी उपयुक्त ठरेल. 6. अर्जाची तपासणी आणि मंजुरी. तुमचा अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. सर्व माहिती योग्य असल्यास आणि तुम्ही पात्र असल्यास तुमच्या अर्जाला मंजुरी मिळेल. 7. लाभ प्राप्त करणे. एकदा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला योजनेनुसार दरमहा ₹1500 आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. तुम्हाला अर्ज भरताना किंवा कागदपत्रे गोळा करताना काही अडचण आल्यास तुम्ही संबंधित कार्यालयात किंवा जवळच्या सेतू केंद्रात मदत मागू शकता. तुम्ही संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज भरूनही अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता. अर्जाची सद्यस्थिती तपासा. ॲप्लिकेशन स्टेटस चेक. पोचपावती एक्नॉलेजमेंट रिसिप्ट वापरा. अर्ज सादर करताना तुम्हाला मिळालेल्या पोचपावतीवरील संदर्भ क्रमांक, रेफरन्स नंबर वापरून तुमच्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन तपासता येते. ऑनलाईन तपासणी. आपले सरकार पोर्टलवर, आपले सरकार पोर्टल जिथे तुम्ही अर्ज केला असेल तिथे लॉग इन करून तुमच्या अर्जाचा स्टेटस तपासू शकता. जर तुम्ही सेतू केंद्रातून अर्ज केला असेल तर त्यांना विचारू शकता. ऑफलाईन तपासणी. तुम्ही ज्या कार्यालयात, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा तलाठी कार्यालय अर्ज जमा केला होता तिथे प्रत्यक्ष भेट देऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती विचारू शकता. त्यांना तुमचा अर्ज क्रमांक किंवा तुमचे नाव सांगा. 2. संबंधित कार्यालयात संपर्क साधा. जर अर्जाची स्थिती मंजूर, अप्रूव्ड दिसत असेल पण पैसे जमा झाले नसतील तर तहसीलदार संजय गांधी योजना शाखा. तुमच्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना शाखेत संपर्क साधा. हे विभाग योजनेचे प्रत्यक्ष कामकाज पाहतात आणि त्यांना तुमच्या अर्जाची नेमकी स्थिती तसेच पैसे न मिळण्याचे कारण सांगता येईल. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा स्तरावरही या योजनेची शाखा असते, तिथेही तुम्ही संपर्क साधू शकता. तलाठी कार्यालय, तुमच्या गावातील तलाठी देखील तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील. 3. बँकेत चौकशी करा. बँक खाते तपासणी. तुमचे बँक खाते सक्रिय आहे का आणि त्यात काही तांत्रिक अडचण, उदा. KYC अपडेट नसणे, खात्यावर मर्यादा असणे आहे का हे तपासा. आधार लिंक. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी योग्यरित्या लिंक जोडलेले आहे याची खात्री करा. अनेक सरकारी योजनांचे पैसे DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आधार लिंक केलेल्या खात्यातच जमा होतात. बँकेत जाऊन आधार लिंक असल्याची खात्री करा किंवा पुन्हा एकदा लिंक करण्याची विनंती करा. जुने खाते. जर तुम्ही खूप जुने खाते दिले असेल तर त्यात काही समस्या असू शकते. शक्य असल्यास बँकेत जाऊन चौकशी करा. 4. आवश्यक कागदपत्रे पुन्हा तपासा. कागदपत्रांची पूर्तता. तुमच्या अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे योग्यरित्या जोडली होती का याची खात्री करा. काही कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे अर्ज प्रलंबित राहू शकतो. उत्पन्नाचा दाखला. तुमचा उत्पन्नाचा दाखला अजून वैध आहे की नाही हे तपासा. 5. तक्रार नोंदवा. जर तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नसेल किंवा खूप उशीर होत असेल तर तुम्ही तक्रार नोंदवू शकता. आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल. महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलवर grievances.maharashtra.gov.in ची लिंक ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही तुमच्या तक्रारीचा तपशील आणि अर्ज क्रमांक देऊन तक्रार करू शकता आणि त्याचा स्टेटस देखील ट्रॅक करू शकता. हेल्पलाईन क्रमांक. जर हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असेल तर तिथे संपर्क साधा. सध्या असा कोणताही विशिष्ट हेल्पलाईन क्रमांक सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही, परंतु तुम्ही आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलचा टोल फ्री क्रमांक 1-800-1-2080-40 वापरून चौकशी करू शकता. 6. प्रत्यक्ष भेट. सर्वात प्रभावी उपाय म्हणजे ज्या कार्यालयात तुम्ही अर्ज जमा केला होता तिथे पुन्हा एकदा भेट देऊन संबंधित अधिकाऱ्याला, उदा. तहसीलदार किंवा नायब तहसीलदार भेटून तुमच्या समस्येबद्दल माहिती देणे. कधीकधी वैयक्तिक भेट दिल्याने गोष्टी लवकर मार्गी लागतात. यापैकी कोणत्याही एका मार्गाने तुम्हाला तुमच्या अर्जाची नेमकी स्थिती आणि पैसे न मिळण्याचे कारण कळू शकेल आणि त्यावरील उपाययोजना करता येतील. संजय गांधी निराधार योजनेत पात्र लाभार्थ्यांना दरमहा ₹1500 मिळतात. त्यामुळे वर्षाला एकूण ₹18,000 ₹1500 गुणिले 12 महिने मिळतात.